फिल्म सिटीत हादरे बसतायत, मोठमोठी मशीन्स आहेत, बिबळे बाहेर नाही येणार तर कुठं जाणार? त्याच्या जंगलात, त्याच्या घरात जाऊन तुम्ही हे सगळं करताय. मी गेली 10 महिने 50 मिनिटाचा मी एपिसोड देतो आणि त्याचा ताण मला जाणवतो. झोपा नाहीत, 12 तास नाही, 14-15 तासाची शिफ्ट होतीये. जवळ-जवळ 50 मिनिटाचा एपिसोड रोज देतोय. एव्हरी डे 45 ते 50 मिनिटाचं फुटेज रोज देणं हा खूपच म्हणजे इट्स नॉट अ जोक. फॉलोअर्स असतात अगदी काय 50K 100K त्याच्यापेक्षा जास्त. काय करू त्याचं? त्यांना वाटतं झालं हमने तो पुरी दुनिया जीतली. असे खूप लोक आहेत. काय गं काय केलंयस तू? आय डन थिएटर. मराठी थिएटर अँड कुठलं थिएटर? काय? तिकडे तुम्ही खारफुटी सगळं ते कोस्टल रोडसाठी तोडायला निघालायत. आरावलीची हे बुलडोझर फिरवायची गोष्ट करताय. म्हणजे काय हवंय? काय का ऱ्हास करतोय आपण आपल्या हाताने? ऱ्हास होतोय सगळ्याचा. नष्ट करतोय आपण पृथ्वी. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज आपल्या स्टुडिओमध्ये जी अभिनेत्री आलेली आहे, ती जवळ-जवळ 16 तासांची शिफ्ट, 2 तास ट्रॅफिक आणि प्रचंड थकून आली आहे. तरीही तो जो चेहरा तुम्ही बघाल, तो अजिबात थकलेला वाटत नाही आहे, कारण का तो वर्षानुवर्ष तितकाच फ्रेश आहे. राधिका हर्षे विद्यासागर आज माझ्यासोबत आहेत. थँक यू सो मच आज इथे आलात. खरं तर मी थँक यू अंकिता. कारण तू इतकं छान इंट्रोडक्शन दिलंस. फारच छान वाटलं. म्हणजे आता ना कोणीतरी आपल्या कामाचं आणि कष्टाचं इतकं कौतुक करतं हे खरंच मला बरं वाटलं ऐकून. अगदीच. थँक पण यू. हा चेहरा मी जेव्हा बघितलाय, तेव्हा हा चेहरा छानच दिसलाय. म्हणजे हा कधीही मला थकलेला नाही दिसलाय. कोणतेही फोटो आपण आता सहज जज करतो सोशल मीडियावर, अरे इथे फिल्टर असेल, हे असेल, ते असेल किंवा आपण एडिट करून टाकलं असेल. पण आज जेव्हा मी समोरासमोर बघते, मी खूप आधी तुम्हाला पाहिलंय, तेव्हा आणि आत्ता तो चेहरा अजूनही तसाच आहे. कसं मॅनेज करताय इतकं फ्रेश राहणं? थँक यू सो मच. नशिबानी मॅनेज नाही करावं लागत. फार आत्तापर्यंत नव्हतं लागत. जे काय आहे ते गिफ्टेड आहे. थँक यू. थोडंफार जे काय आपण करतो. मी योगासनं पण खूप करत होते. या 1.5 वर्षात सगळं बंद आहे कारण इतकं हेक्टिक शेड्यूल्स आहेत. पण येस, योगासनं मी अगदी खूप वर्ष करत होते आणि मला अजूनही आवडतं. म्हणजे फार विश्वास असलेली गोष्ट आहे ती. आणि सूर्यनमस्कार घालते. म्हणजे एक्सरसाइजचा तो भाग आहे. बाकी काय असं काही मी नाही करत. म्हणजे खरं सांगायचं तर नाही. प्रामाणिकपणे मी काहीही त्याच्यासाठी एफर्ट्स घेत नाही. जे आहे ते देवाने दिलंय आणि बाकी माझ्यातली ऊर्जा असं म्हणू वाह! शकतो. अगदीच. पण मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अनेक भूमिका केल्यात. हं. कलाकार म्हणून किंवा ऑडियन्स म्हणून आम्ही ना प्रत्येक भूमिकेनंतर एखाद्या कलाकाराला ना जज करतो. ही हो. खऱ्या आयुष्यात अशीच असेल का? किंवा तशीच असेल का? किंवा कमेंटमध्ये तुम्ही हे ऐकलं असेल, जेव्हा प्रेक्षक भेटतात तुम्हाला सगळं ऐकायला. पण मला हे जाणून घ्यायचं आहे, की राधिका खरी कशी आहे? म्हणजे एक असतं ना, की मी अशी आहे. तर आज जर विचारलं, की खरी राधिका हर्षे विद्यासागर काय आहे? इंटरव्ह्यूज किंवा पॉडकास्टमुळे मध्ये दिसते तशीच राधिका आहे. हं. व्हेरी ऑनेस्ट, व्हेरी अनफिल्टर्ड, अतिशय प्रामाणिक आणि बाकी खूप मनमिळाऊ, खूप फ्रेंडली आणि पहिल्या आणि खूप हसतमुख. म्हणजे कधी-कधी मला म्हणतात, "अगं कमी हस जरा, किती हसतेस?" आणि खूप बडबडी. म्हणजे माझी आई किंवा आमच्याकडे कसं एक म्हटलं जातं, "अरे किती बोलताय तुम्ही? म्हणजे भिंतीशी सुद्धा बोलशील. तुला कोणी म्हणजे पाहिजे माणसं पाहिजेत आजूबाजूला असं नाही, भिंतींशी सुद्धा बोलेल." अशी आहे मी. पण तू जे म्हणालीस, की एक जज करतात हं, लोकं हं. किंवा एक इमेज होऊन जाते. तसं मी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह दोन्ही हो, रोल्स करत आली हो. आहे. मराठीमध्ये, हिंदीमध्ये. तर मराठीमध्ये ना माझा एक अत्यंत असा विलनच म्हणूया. त्यावेळेला तो ट्रेंड होता. खूप छळ करायचा हं. सुनांचा, सावत्र मुलांचा असा. तेव्हा ना मला माझी ती भूमिका गाजली होती आणि माझ्याकडे ना कामाला म्हणजे कोणी आलंच नवीन म्हणजे बायका आल्या, हं. की तेव्हा 1-2 बायका मला आठवतंय अतिशय खरा घडलेला किस्सा आहे. दोघी-तिघी आल्या आणि हां, मग असं-असं काम असेल असं. मग त्यांना असं रिअलाईज होतं, "हां, तुम्ही त्या सीरियलमधल्या का? हां, ती सीरियल चालू आहे आत्ता अमुक-अमुक ठिकाणी, तुम्ही त्यातल्या का?" "हो." "ए नको सांग त्यांना, नको. फार खाष्ट सासूचा किंवा त्या वहिनीचा रोल करतात त्या."
नको नको नाही का गो तिने मारलं त्या सुनेला, अगो माहिती का तुला, चल चल निघूया, नाही सांग, नाही परवडत, नाही वेळ नाही वेळ नाही. माझ्या समोर हे झालंय, इथे मी बसले त्या सोफ्यावर त्या बसल्यात आणि नको नाही सांग बाय, तशाच निघाल्या तर असं ते झालेलं आहे. आणि खरंच 2 वेळा असं झालंय, तेव्हा मराठी शोजच्या वेळेला. आणि आत्ता हिंदी शोच्या इथे खूपच नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह नाही आहे, विक्षिप्त कॅरेक्टर आहे. म्हटलं तर निगेटिव्ह आहे, म्हटलं तर ती खरी आहे तिच्या म्हणजे तिचा स्टँड खरा आहे काही काही बाबतीत, पण जरा सटकू असं कॅरेक्टर आहे. तर मला सेटवर म्हणतात, हा रेणू तो ऐसी आहे इसलिए, म्हणजे त्यांना ते रोज दिवसभर तेच 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 करून त्यांचं म्हणणं, रेणू तो, म्हणजे ते कॅरेक्टर आणि तुम्ही ते इतकं जोडतात. आणि खरं सांगायचं तर मला हे कॅरेक्टर बिलकुल पटलेलं नाही, की अशी व्यक्ती कशी असू शकते. कन्व्हिन्सिंगच नाहीये. हा प्रिमाइसच मला मान्य नव्हता. मी दिली ऑडिशन, कारण तो भाग आहे आमच्या व्यवसायाचा. आणि मला हे पटकन, माझ्या घरात असं जराही वातावरण नाही. माझ्या 2 पिढ्या आधी, 2 पिढ्या आत्ता, तसं कुठेही वातावरण मी बघितलेलं नाही. अगदी शहरात वाढलेली मुलगी आहे मी. आणि हे असं अजूनही असतं. महाराष्ट्रात आता कमी झालंय, पण बाकीच्या राज्यांशी आपला काही संबंध येत नाही. त्यामुळे आपण ते रिलेट नाही ना करू शकत. अशी सासू कशी असेल? मला अजूनही माझं आणि माझ्या डिरेक्टरचा ना असे बारीक वाद होतात. नहीं नहीं ऐसा हो ही नहीं सकता, मुझे तो बिल्कुल ही कन्विन्स ही नहीं हो रहा है. मग ते मला सांगतात, रेणू जी आप रेणुका हो, आप राधिका नहीं हो. मग असं ते रोज, कारण इथे आपल्याला पटलं पाहिजे ना, की अरे कसं असं, कसं, कारण आता आपण 2026 मध्ये आहोत. तर पण ते कन्व्हिन्सिंगली ऑफकोर्स करावं लागतं, ते काम आहे आमचं. तेवढं कन्व्हिन्सिंगली ते पटून कळतंय, कारण मला खूप DMs येतात, की काय तुम्ही अशी सासू कोणाला मिळू नये, तुम्हाला ह्या त्या शिव्या देणारे, असे खूप DMs येतात. आणि म्हणजे आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. आणि सेटवर सगळ्यांचं रेणू ना, म्हणजे ती तशीच आहे, ती तशीच आहे असं झालंय. कारण हाफ द टाईम आम्ही त्याच ह्याच्यात असतो. बघ ना, 12 तास सेटवर रोज त्यातच डायलॉग्स तेच म्हणायचे सतत 4 वेळा. तर लोकांना असं इथूनच हे व्हायला लागतं, की ती तशीच आहे, किंवा आमची हिरोईन ती तशीच आहे. भले ती नसेल, पण आपलं ते कंडिशनिंग व्हायला लागतं. कंडिशनिंग हा योग्य शब्द आहे, की आजूबाजूचे 100 लोक आहेत सेटवर, त्यांचं कंडिशनिंग व्हायला लागतं, की 2 वर्ष हा रोल केल्यावर तू तशीच आहेस. नशीब मला मुलगा नाहीये. आय नो, पण आता मी या मुद्द्यावर मी थोडं लेट येणार होती, मग तुम्ही हा मुद्दा आत्ता आणला म्हणून विचारते. हे किती डिफिकल्ट असतं. आता तुम्ही खूप मुरलेला आहात, म्हणजे तुम्ही इतके वर्ष करताय, की तुम्हाला पटकन कळतंय, की ऑन ऑफ कधी करायचं, की मला त्या रेणूमध्ये कधी जायचं आणि तिथून बाहेर कधी पडायचं. कारण का ती निगेटिव्हिटी मी घरी नाही घेऊन जाऊ शकत. ती उंबऱ्याच्या बाहेर मला टाकून द्यायची आहे आणि मला आतमध्ये राधिका म्हणूनच जायचं आहे. पण कुठेतरी आपण माणूस आहोत, रॉबोट नाही आहोत. कुठेतरी घरात चिडचिड झाल्यावर किंवा एक टाईम येतो जेव्हा ते हावी होतं किंवा ते आपण कॅरी फॉरवर्ड करतो. असं कधी झालंय की घरात ते घेऊन आलात आणि फार रिग्रेट झालंय? आणि लकीली ना काय झालंय, इतकं टचवूड, ही खूप चांगली गोष्ट आहे, की इतकं काम आहे आत्ता. मी 2 वर्ष मला काही विचारही करायला वेळ मिळाला, इतकं कामात आहे मी. पण ज्या क्षणी मेकअप काढते मी, इतकी मी स्विच ऑफ होते. वा. आणि ते आपोआप झालंय. म्हणजे मी काही त्याच्यासाठी काही केलं नाही, पण ते आपोआप झालंय, कारण पुढचं काम दिसत असतं मला. भले मग एखाद दिवस ड्रायव्हिंग असेल, एखाद दिवस काय घरी जाऊन हे काम असेल, ते काम असेल, मुलीचं काही असेल, किंवा अजून काही असं बाकी आपली पर्सनल कामं, की मी तिथेच स्विच ऑफ होते. मलाही वाटलं नव्हतं की मला हे इतक्या सहज जमेल, पण मी स्विच ऑफ होते. दुसऱ्या दिवशीचा सीन तो वाचायचा आणि मग तेव्हा सुरू तिथे. पण बाकी होतीये मी येतंय मला स्विच ऑफ होता. नाटकाच्या बाबतीत असं होत नाही, कारण मी म्हणजे नाटकाच्या बाबतीत मला लकीली, म्हणजे आता मला माहीत नाही, पण लकीली कुठलाही रोल, एक ॲड समजा, उद्या माझी ॲडचं शूटिंग आहे, तर मला तो कॅरेक्टर ते सांगितलं माझं व्हिज्युअलायझेशन सुरू होतं. लोकांचंही तेच असेल, म्हणजे सगळ्यांचं असंच असेल, की सुरू होतं. त्यामुळे तो रोल माझ्या डोक्यात पक्का होतो आणि मग नंतर डिरेक्टर ऑब्व्हियसली सगळे आपल्याला सांगत असतात. पण इथे आता हा रोल खूप स्ट्रॉंग आहे. या बाईशिवाय घरातलं पान हलत नाहीये आणि मुलं सगळी तिच्या भोवताली आहेत, सगळे तिचे लाड पुरवत आहेत. कदाचित म्हणूनच ती अशी जरा स्वार्थी झाली आहे किंवा व्हॉटेव्हर. आणि हे तिथे गेल्यावर सुरू होतं, रेणुका हे कॅरेक्टर, आणि मेकअप काढला की स्विच ऑफ होतं.
हां, घरी जाऊन कधी-कधी होतं. फक्त घरी काय कॅरी होतं माहिती आहे? थोडंसं हिंदी बोलणं. हां. जे आम्ही अजिबातच आपण बोलत नाही घरात हिंदी आणि आम्ही तर कधीच बोलत नाही. तर थोडंसं हिंदी बोललं जातंय जास्त वेगळं आणि छान हिंदी बोललं जातंय. ते चुकून होतंय. काही अर्थ समजावून सांगताना किंवा असं. बाकी घरी नाही, काही नाही. म्हणजे हास्य-विनोदातच जातो सगळा भाग, की एक चुकून एखादा माझा एपिसोड बघितला घरच्यांनी, तर ते हसतच असतात. कारण काहीतरी बरचसं कॉमेडी तरी असतं किंवा विलनिशपणा असतो हं. आणि मग त्यांना खूप हसू येतं. बाकी घरी काहीच नाही घेऊन जात मी. पण मी आता जसं कारण इंट्रोडक्शन ॲक्चुअली खरं सांगू, घरी माझं घर आणि फिल्म सिटी एवढं अंतर आहे, की घरी जाईपर्यंत कोणीही विसरेल एवढा ट्रॅफिक लागतो. हो. की ते आपोआप विरून जातं डोक्यातलं. पण मी आता जे मगाशी इंट्रोडक्शन दिलं, की इतके तास शिफ्ट करूनही इतकं फ्रेश आता तुम्ही मॅनेज करताय, की करावंच लागतं, की घरी जाऊन मी थकू नाही शकत किंवा मी पडलेलं तोंड घेऊन घरी नाही जाऊ शकत. तर ते घरच्यांना पण असतं, की अरे आई जे घेऊन आले ते छान नाही आहे. म्हणजे जो मूड घेऊन आली आई तो छान नाही. तर आपल्याला घरी स्त्री म्हणून, एक आई म्हणून, बायको म्हणून, बहीण म्हणून प्रत्येक रोल जेव्हा तुम्ही प्ले करता घरी, तेव्हा तुम्हाला छान राहावंच लागतं किंवा हॅप्पी राहावंच लागतं. हे कुठेतरी ही जबाबदारी आहे किंवा कुठेतरी स्त्रीवर हे लादलं गेलंय, की जेव्हा स्त्री खुश असते तेव्हा घर खुश असतं. हो, हो. काय तुम्हाला काय याच्यावर मार्क करायचं? आता तू विषय अगदी योग्य प्रश्न विचारलास. कारण अगदी कालच मी असं कुठेतरी पॉडकास्ट ऐकला किंवा कोणाचा तरी एक व्हिडिओ पाहिला आणि त्या बाई म्हणत होत्या, की घरातल्या स्त्रीनी खुशच राहायला हवं कायम, तर घर खुश राहतं. तर हे 90% अगदीच मलाही मान्य, मीही ऐकत आली आहे, हं, माझ्यावरही हं. हेच संस्कार आहेत आणि कंडिशनिंग असंच आहे माझं, की घरातल्या स्त्री पण त्याला आता थोडासा पण आलाय, की पण ती पण कष्ट करतीये. ती पण दमते. तिला तिचा मी टाईम पण हवा हो. असतो. ती स्ट्रेस्ड आउट असते. किती कामं करेल? म्हणजे अ, मला काही कोणी कंपल्शन केलेलं नाहीये. हं. पण मला आवडतं घरात सगळं छान ठेवायला. आय लाइक टू बी अ होम मेकर आणि घर नीटनेटकं छान ते पण हवं असतं मला. आय वॉन्ट माय मी टाईम. मला सोशलायझिंग आवडतं, मैत्रिणींच्यात जायला आवडतं. मी साडी एन्थुसियास्ट आहे. हं. मला माझे ग्रुप्स आहेत 2-3 साडीचे. तिथे आम्ही वेगवेगळ्या वीव्ज ओके. साड्यांच्या वेगवेगळ्या वीव्ज आणि ह्याच्यावर चर्चा होते. त्याबद्दल माहिती मिळते. मी बरेच फॉलो करते. आता जाणं खूप कमी चान्स मिळतोय जायला. पण कुठे काय हातमाग आहेत, कुठे पॉवर लूम्स याबद्दल चर्चा होते आणि त्याची माहिती मिळते. हे करायला मला अत्यंत आवडतं आणि साड्या नेसणं ऑब्व्हियसली वेगवेगळ्या साड्या नेसून सोशलाइज करणं, हे खूप आवडतं. हे जे मला कमी करायला मिळतंय हल्ली हं, बिकॉज हं. ऑफ शूटिंग. पण हे पण असतंच की आणि मी खूप लकी आहे काय म्हणूया भाग्यवान आहे, की हे मला सगळं करायला मिळतंय घरात. तरीसुद्धा, तरीसुद्धा कमिंग बॅक टू द पॉइंट, की कंडिशनिंग असं असतं, की नाही थोडासा स्वयंपाक तरी कर, हं. थोडंसं आवर की घरात किंवा थोडंसं इकडे बघ, तिकडे बघ, काय कर. मग माझी आवड मी कधी जोपासू आणि मग मी घरचं कधी करू किंवा माझे काही हेल्थ कन्सर्न्स असतील, मला काही थोड्या प्रकृतीच्या कुरबुरी असतील, काही असेल, तर मी त्याची काळजी कधी घेऊ? तर हे सगळं प्रायोरिटाईज करायला हवं, ते मॅनेज करायला हवं, जे मी अजूनही शिकतीये. मला ते पूर्णपणे जमलेलं नाहीये. कारण खूप डगरींवर पाय ठेवला जातोय. हां. खूप. हं. जे लहानपणी आपल्याला शिकवायचं, की शाळा, क्लास, मग हा क्लास, मग तो क्लास, मग हॉबीज, मग ग्राउंड, मग हे लहानपणी असायचं. पण तेव्हा आपण केअरफ्री असतो, की आई-बाबा असतात सगळं. आता आताही मला 10 डगरींवर पाय ठेवायचा आहे. मला सगळं करायचं आहे. परत असं आहे, की माझ्यावर ते ओझं पण आहे, की तू घरातली अ, करती स्त्री आहेस, तर मग तू सगळं कर, करियर पण कर, स्वयंपाक पण कर, हे पण मॅनेज कर. सो म्हणजे मल्टीटास्किंग पण हवंसं वाटतंय. पण मग ते डिव्हाईड कसं करायचं, टाईम मॅनेजमेंट कशी करायची, हा सगळा खूप अवघड प्रकार आहे. तो मी शिकते अजून. मला जमलाय असं हं, नाही. हं. अ,
मैत्रिणींकडून शिकतीये, सगळ्यांकडून शिकतीये, काही व्हिडिओज, काही हे. आता थँक्स टू सोशल मीडिया की सगळं आपल्याला मिळतंय आणि खूप छान छान हिंट्स मिळतात. I know. मी सोशल मीडिया ऑलवेज पॉझिटिव्हली घेते आणि मी त्यातनं ज्या हिंट्स मिळतात त्या शिकून घेते आणि मी म्हटलं ना, आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली आणि त्यातनं शिकायचा प्रयत्न करते. सो प्रयत्न चालू आहे मल्टीटास्किंगचा किंवा काय गोष्टी आपण करू नयेत, आपल्याशिवाय होईल, सोडून द्याव्यात. हा प्रयत्न चालू आहे. बघूया लवकर यश मिळो या प्रयत्नात. अगदीच. बाकी टेन्शन नाहीये. ह्या प्रयत्नात लवकर यश मिळो. नाही, पण मगाशी आपलं जे बोलणं झालं जेव्हा तुम्ही आला तेव्हा, की न्यू इयर आहे किंवा आता नवीन संकल्प केलेत काही 2026 साठी. काय आहेत किंवा काय नवीन केलंय आणि ते आता होणार आहेत, नाही होणार आहेत? न्यू इयर रेझोल्युशन असं मी शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला मला सुट्टी मिळाली आणि मी असं ठरवलं होतं की आता ना आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा. एक एक दिवसाचा तरी ब्रेक घ्यायचा मध्ये मध्ये. 30 दिवस शूटिंग नाही होत म्हणजे थकायला होतं आणि माणसाला, प्रत्येक माणसाला म्हणजे लहान मोठा वयाने कसे त्याला ब्रेक लागतो. इतकं ताण आहे आत्ता डेली लाईफमध्ये, म्हणजे ट्रॅफिक म्हणा, काही म्हणा, खूपच स्ट्रेसफुल झालं आहे आणि आपण सगळेच मान्य करू हे. तर आपण एक दिवस आपल्यासाठी म्हणा, त्या दिवशी आपण पूर्ण वेळ झोपू, काहीही करू किंवा दुसरं काम केलं ना की म्हणजे ब्रेक मिळतो आपोआप. असं नाही की कामच करायचं नाही, हम्म. आळसात दिवस हम्म. काढायचा, असं नाही. आपोआप रोजच्या रुटीनच्या कामाला एक ब्रेक दिला की ते वेगळा एक रिफ्रेश होतो आपण. ते करायचं असं मी ठरवलंय की निदान एक 10 दिवसातनं एक सुट्टी घ्यायची आणि काहीतरी आपल्या प्लॅन करून काहीतरी करायचं. विदाऊट प्लॅनिंग नाही, कसंही काही. असा प्लॅन आहे. पण 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 ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय तिथे हिंदीमध्ये 50 मिनिटाचा एपिसोड एका दिवसात काढला जातो, मराठीमध्ये 30 मिनिटाचा एपिसोड एका दिवसात. 30 नाही, आय करेक्ट यू. जनरली नॉर्मल जे चाललंय मराठी हिंदी दोन्हीकडे टेलिव्हिजनला 20 ते 24 मिनिटाचा एपिसोड असतो, ओके. ॲड्स धरून किंवा काही ठिकाणी हो. न धरता. ओके. सो ते मान्य असतं, ते गृहीत आहे इतके वर्ष. आत्ता उडने की आशामध्ये आम्ही गेले 8 महिने 9 महिने जवळजवळ 50 मिनिटाचा एपिसोड रोज देतोय. एव्हरी डे. एव्हरी डे 45 ते 50 मिनिटाचं फुटेज रोज देणं हा खूपच म्हणजे इट्स नॉट अ जोक. जे प्रेशर येतं ना अख्ख्या टीमवर, अख्ख्या म्हणजे टेक्निशियन्सवर, अख्ख्या क्रूवर, 100-150 माणसांचा जो क्रू असतो त्यांच्यावर जे कमालीचा जो ताण येतो ना, तो आम्ही रोज अनुभवतोय. बिना सुट्टी, एकही दिवस सुट्टी नाही असं काम करतायत. हक्काची सुट्टी पाहिजे ना प्रत्येकालाच. झोपा नाहीत, 12 तास नाही, 14-15 तासाची शिफ्ट होतीये, कारण ती मिनिटंच पूर्ण होत नाहीये. ट्रीटमेंट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं पाहिजे, स्टोरी पाहिजे, TRP पाहिजे. या सगळ्या रॅट रेसमध्ये ताण येतोय ना आणि तो ताण कुठेतरी रिफ्लेक्ट होणार. आमच्यावर खूप ताण आहे. 50 मिनिटं पण सारख्या सुट्ट्या कॅन्सल होत आहेत. 50-50 कल का टेलिकास्ट है, कल का टेलिकास्ट है. तर मला असं खूप नम्रपणे सांगावं वाटतं मेकर्सना किंवा जे कोणी त्यांच्याही वर आहेत त्यांना, की म्हणजे अंडं देते ना कोंबडी रोज, तर कोंबडी कापू नका ना. मी अतिशय कोणीतरी ना लहान तोंडी मोठा घास म्हणा किंवा कोणीतरी अतिशय सामान्य ॲक्टर आहे आणि मी रिक्वेस्ट करते की खरंच कोंबडी कापू नका. सोन्याचं अंडं देते रोज ती. ते अंडं एन्जॉय करा. रोज हळूहळू हळूहळू मिळतंय ना सगळं. आता ते काय त्यांची काय गणितं असतात आणि हे यात आपण जायलाच नको. पण हा ताण प्रत्येकावर खूप जास्त होतो आणि असं म्हणून नाही चालत, घ्या ना सुट्टी, जाऊ दे ना, काय फरक पडतो, एक दिवसाचे पैसे नाही मिळाले तर, नाही असं होत. किंवा एक ठीक आहे ना, नाही मिळालं तर नाही, आपण मीठ भाकरी खाऊन जगू, असं नाही होत ना. प्रत्येकाचं काही वेगळे सिच्युएशन्स असतात, प्रत्येकाचं वेगळं पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे प्रत्येकाचं आपलं आपलं असतं काय जे असतं. सो असं म्हणून नाही चालत. पण इतकं एक्सप्लॉयटेशन लेवलपर्यंतही कोणीच काम करू नये असं मला खरंच जेन्युइनली वाटतं. कारण मी गेली 10 महिने 50 मिनिटाचा आम्ही एपिसोड देतो आणि त्याचा ताण मला जाणवतोय. आणि मग आपण असं नाही करू शकत की टेलिकास्ट रुक रहा है तो फिर क्या करू मैं जा रही हूँ. नाही होत असं. यू आर अ पार्ट ऑफ द टीम. सो तुम्ही टीम म्हणून एकत्र. आता आमचा शो खूपच छान मस्त चाललाय. पहिल्या 3त आहोत आम्ही स्टार प्लस या चॅनलवर. सो आणि एकूणच टेलिव्हिजनमध्ये.
तर मग आपण इट्स अ टीम वर्क. आता असं हम्म. झालंय की माझं दुसरं घर आहे ते. पण ही नम्र विनंती आहे ज्यांना कोणा की नका कोंबडी कापू. पण अगदीच आता ना काय झालं मॅम, उठसूट मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे, उठसूट मला ॲक्टिंग करायची. नाटक किंवा जो बेस असतो तो कंप्लीट न करता मी छान दिसते, माझे फॉलोवर्स छान आहेत, मला इतके लोक माझ्या व्हिडिओला, मी छान रील करते किंवा मी छान ड्रेसिंग करते, मी छान दिसते, मी गोरी आहे, तर माझं पटकन कास्टिंग होईल अशा हेतूने किंवा हा विचार करून बरेच तरुण मंडळी ही ऑडिशनसाठी येतात किंवा ते त्यांचा अभ्यास किंवा त्यांचं शैक्षणिक जे काही असेल ते बाजूला ठेवून या क्षेत्राकडे येतात. काय गैरसमज आहे आपल्या अभिनय क्षेत्राबद्दल लोकांच्या मनात, काय वाटतं? खूप जास्त गैरसमज आहे. आणि ही कशी आहे ना, ही इंडस्ट्री किंवा हे क्षेत्रच सगळं ग्लॅमरस आहे ना. त्यांना वाटणंही चुकीचं नाही आहे, पण मग त्यांना योग्य सल्ला दिला गेला पाहिजे आणि स्ट्रिक्टली घरून हा सल्ला दिला पाहिजे. तरी ते ऐकतील असं नाही आई-वडिलांचा. हल्लीची पिढी काय ऐकेलच असं नाही. पण मी अगदी माझ्या जवळच्या लोकांना सांगते, की हां, मी ॲक्टिंगचा विचार करतीये असं म्हणू नका. कुठल्या बेसिसवर करता? एक तर तुमच्यात मूळ पाहिजेत. लहानपणी म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे कितीही क्लिशे वाक्य असलं तरी सुद्धा ते खरं आहे. काहीतरी तुमच्यात असलं पाहिजे अभिनयाचं किंवा काहीतरी असलं पाहिजे ना, की ज्याने तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. भले आत्ता खूप जास्त ॲक्टर्सचा भरणा होतोय, सगळ्यांनाच ॲक्टू म्हणतेस तसं. पण त्यातले खूप आय डोंट नो कसं सांगू मी, पण Instagram, YouTube यांनी खूप कॅरिड अवे होत आहेत लोकं आणि ते काही खरं नाही. म्हणजे त्यांचे फॉलोअर्स असतात अगदी काय 50K, 100K त्याच्यापेक्षा जास्त आणि त्यांना वाटतं झालं हमने तो पुरी दुनिया जीतली. जग जिंकलं आपण. असं नाही आहे ना, त्यांना बोलायला लावलं तर त्यांना 2 शब्द येत नाहीत बोलायला. म्हणजे मराठी नाही, इंग्लिश धड नाही. म्हणजे असं कसं चालेल? म्हणजे ना का लहानपणी आमच्याकडे एक चेष्टेत म्हटलं जायचं, इंग्लिशची बोंब आणि मराठीचा सत्यानाश. असं झालंय की कुठलीच भाषा धड येत नाही. असं कसं होईल? मराठीत पण आता म्हणजे ना खूप लोकं म्हणजे मराठीमध्ये म्हणतात, "अद्रक आहे का?" अगं, अद्रक कसं म्हणशील मराठीत तू? आलं म्हण ना. किंवा धनिया. मराठी घरांमध्ये अद्रक, धनिया असं सगळं हिंदी शब्द आलेत. कुठून? बरं मग त्यांचं हिंदी चांगलं आहे का? ओके. तर तसं पण नाही. हिंदीत पण नाही बोलतायत. बंबईया हिंदी असतं. हिंदी छान बोलत आहे. कुठलीही भाषा, प्रत्येक भाषा सुंदर आहे. ती एक सलग छान बोलून दाखवा आणि मग म्हणा मला स्टेजवर जाता येतंय, मला 4 वाक्य छान बोलता येतात, मला कॅमेरासमोर जाता येतं, मला छान वाक्य बोलता येतात किंवा तुमचं डिक्शन चांगलं पाहिजे, तुमचे उच्चार चांगले पाहिजेत. काहीतरी पाहिजे ना प्लस पॉइंट. YouTube आणि Instagramच्या फॉलोअर्स आणि काय रील्सवरून कसं काय म्हणजे होणार? ते काही खरं नाही. ते खोटं आहे. हा सोशल मीडियाचा दुष्परिणाम आहे. हां. मी जे म्हणलं मी आय टेक सोशल मीडिया व्हेरी पॉझिटिव्हली, तर हा त्याचा दुष्परिणाम आहे. की नाही हे फसवं जग आहे. पण तुमच्या बाजूला आहेत का अशी तरुण मंडळी जी आपण म्हणतो ना चहापेक्षा किटली गरम की फक्त म्हणजे योग्य तू फ्रेज वापरलीस, चाय से ज्यादा किटली गरम. पण हो खूप आहेत. की फक्त सुंदर दिसतात म्हणून लीडला आहेत किंवा सुंदर दिसतही नाहीयेत. सॉरी, पण म्हणजे सौंदर्याची जी व्याख्या आहे त्यातही ते बसत नाहीयेत. कुठल्याच व्याख्यात बसत नाहीयेत. मग तुम्ही अभ्यास करा, ग्रूम युअरसेल्फ. त्याचा मग अगदी त्याला काय वयाची मर्यादा नाहीये. 25-30 नंतर अभ्यास करायला सुरुवात करा आणि म्हणा की नाही मी करून दाखवीन, मी अभ्यास करून आलेलो आहे. आता मी तयार आहे. आता बघा मला एक्झामिन करा मला किंवा म्हणजे माझी परीक्षा घ्या, मग बघू. हे योग्य आहे. पण माझे फॉलोअर्स आहेत 100K ऑन Instagram आणि यूट्यूबर आहे मी. काय करू त्याचं? अभिनय हा वेगळा भाग आहे ना. म्हणजे अगदी काही तू नाटक करून ये असं नाही म्हणत आहे मी. प्रत्येकाला थिएटर, नाटक त्यांना त्यांचं एक्सपोजर मिळेल, त्याला चान्स मिळेल असं नाही. पण 10 पैकी 6-7 गुण तर असतील. तर मी ठीक. असे खूप लोक आहेत. काय केलंयस तू? आय डन थिएटर.
मराठी थिएटर. अँड कुठलं थिएटर काय सांग तरी. कॉलेजमधल्या एकांकिका का? नाही. नो नो, आय डिडंट डू कॉलेज आफ्टर 12th. मग असं कसं होईल? आणि इंग्लिशमध्ये काय बोलतेस हे? मराठीत सांग की. ऐक, म्हणजे उदाहरण म्हणून मी तुला हे करून दाखवलं. आय डोंट इंटेंड टू हर्ट एनीवन किंवा मला कोणाची चेष्टा नाही करायची आहे. पण असेच आहेत आजूबाजूला. आहेत की नाही सांग तू. या आय हॅव डन थिएटर. कोणतं? अगदीच. आणि मला खरंच हे ना मी जेव्हा जेव्हा खूप टॅलेंटेड मुलं मुली असेच बघते ना की जे फक्त खूप छान ॲक्टिंग करतात पण घर चालवण्यासाठी जॉब करतात. हां. त्यांना ॲक्टिंग करायची आहे पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन नाही मिळत आहे आणि त्यांना फक्त डार्क आहे किंवा छान कोणी गॉडफादर नाही आहे किंवा अ, ओळखी नाही आहेत. या एका मुद्द्यावरून फक्त त्यांना दुसरी कामं करावी लागतात, बॅकस्टेजची कामं करावी लागतात. हे अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे हे हं. काय असं नवीन नाही हं, आहे. हं. काळं-गोरं तर आता बरचसं कमी झालंय. हो, 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 बरचसं हो, कमी झालंय. हो. थँक्स टू द टीव्ही सीरियल्स हं, की हं. ज्या सतत दाखवून म्हणजे खरंच कमी झालंय. आणि हां, आता तो टू ईच हिज ओन ना. प्रत्येकाचं आपलं असतं की आपण हे व्यवसाय म्हणून निवडायचं का हे आपण म्हणजे आपण व्यवसाय वेगळा करायचा आणि हे हॉबी म्हणून ठेवायचे, हे प्रत्येकाचं. त्याच्यावर असं भाष्य मी हं. कसं करणार ना. बरोबर. सगळ्यात मोठा रोल प्ले किंवा सगळ्यात मोठा रोल हा नशिबाचा असतो. त्यामुळे आपल्या नशिबात असेल किंवा एखाद्याच्या नशिबात जे असेल ते होणारच. हे याच्यावर माझा खूप विश्वास आहे की त्याला तो रोल मिळणार म्हणजे मिळणारच, हो. काही हो. हं. तर तो भाग वेगळा. पण प्रयत्न करत राहायला पाहिजे. पण मॅम आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाही म्हणणं किती गरजेचं आहे? म्हणजे तुमच्या करिअरमध्ये मी नाही म्हटलं त्या गोष्टीला म्हणून आज मी वाचले किंवा एखादी भूमिका आली जी नाही पटली किंवा एखादी भूमिका आली पैसे कमी मिळाले पण रोल चांगला आहे. असं कधी झालंय? हो, हो, हो. खूपदा झालंय. म्हणजे लकीली खूप चांगलेच भूमिका वाट्याला आल्या आणि काय म्हणतो आपण मतभेद होतच असतात. हं, हं. काही गोष्टी पटत नाहीत, काही गोष्टी त्यांना पटवून द्याव्या लागतात, आपल्याला वेगळंच डोक्यात असतं, असं खूपदा होतं. पण तुमच्या मतावर ठाम राहण्यातही काही चूक नाही आहे. म्हणजे मला असं वाटलं की ह्याच्यात मी कम्फर्टेबल नाही आहे, तर मी हे नाही करणार. तर तो तुमचा कम्प्लिटली तुमचा लुकआउट असतो. असं म्हणजे एकतर हा कॉन्फिडन्स यायला थोडंसं वय वाढावं लागतं, थोडा वेळ जावा लागतो, थोडा अनुभव यावा लागतो. एकदम 25शीतली मुलगी किंवा 20शीतली मुलगी असं नाही म्हणू शकत ना, लहान वय असतं. सो इट टेक्स टाईम. पण तुमचं टू पुट युअर फूट फॉरवर्ड हे ऑल्वेज ॲक्सेप्टेबल आहे आणि ते करेक्टच आहे. म्हणजे आता एक्झॅक्ट मला मराठी ह्याचं आत्ता आठवत नाही आहे. पण आपल्याला जेव्हा जी गोष्ट आपल्याला पटत नाही आहे, हं. ती नाही म्हणणं हे सगळ्यात योग्य. अगदीच. आणि मग त्याची जबाबदारी घेणं. हं. की बाबा ही पटली नाही मला गोष्ट, मी ही करणार नाही आणि त्याचे जे काही परिणाम होतील ह्याची जबाबदारी सर्वस्वी माझी. माझी. हा कॉन्फिडन्स आहे. पण कदाचित तो लहान वयात येत नाही, अनुभवानंतर येतो. अगदीच. तुमच्यात कधी आलाय तो? म्हणजे एखादी गोष्ट फार ठामपणे नाही बोलून आलायत घरी? अ, जरा म्हणजे चेष्टेने म्हणायचं हं. तर पहिल्यापासून होते मी तशीच. मी आहे स्ट्रेट फॉरवर्ड. हो. मी स्पष्टवक्ती आहे आणि मी पुण्याची आहे. सो जोक्स अपार्ट. पण सुरुवातीपासून आणि ह्याचं सगळं कॉन्ट्रिब्युशन आणि याचं सगळं श्रेय माझ्या शिक्षणाला मी देते. मी जे शिकले आणि मी त्याच्यानंतर ज्या इंटर्नशिप्स केल्या आणि जे नोकऱ्या केल्या, छोट्या-मोठ्या हं. नोकऱ्या, त्यातून जो अनुभव आणि जे शिकायला मिळालं, त्यातून हा कॉन्फिडन्स आला. आणि तो कॉन्फिडन्स आल्यानंतर मला जे नाही म्हणायचं होतं, त्याला मी नाही म्हणू शकले. सो ह्याचं सगळं श्रेय शिक्षणाचं. आणि तुम्ही जितके जास्त शिकाल, तेवढा तुम्हाला अनुभव जास्त येतो आणि तेवढंच तुम्हाला सगळंच मिळत जातं पुढे. हे माझं ठाम मत आहे. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी हे सांगते की नाही, शिक्षण जितकं घ्याल ते नेहमीच फायद्याचं आहे. कुठल्याही बाबतीतलं शिक्षण असो. म्हणजे भले आज मी जर्मन शिकली आहे, हं. त्याचा आत्ता मी काही करत नाही आहे, हं. पण त्याचा उपयोग झाला.
त्या इन्स्टिट्यूट्समध्ये मी जिथे जर्मन शिकले किंवा काय, तो अनुभव माझ्या गाठीशी आहे आजसुद्धा. आणि तो जो अनुभव आहे तो परत तेव्हा त्यांनी जो मला सगळे अनुभव दिले आणि जेवढी काय म्हणूया माझी आपली शिक्षणाने जी वाढ होते ती वाढ झाली ना नकळत. सो आय ॲट्रिब्यूट एव्हरीथिंग टू माय एज्युकेशन आणि कॉन्फिडन्स. आणि ज्या मी नंतर एकटीने येऊन मुंबईत, म्हणजे बरेच जण करतात, असं काही स्पेशल नाही आहे. मुंबईत येऊन पुण्याहून मुंबईला येऊन इंटर्नशिप्स आणि छोटे जॉब्स केले आफ्टर माय मास कॉम. त्यांनी खूपच शिकवलं. पण त्यामुळे राधिका घडली असं वाटतं. हो, हो. आपल्या घरच्यांचे संस्कार असतातच, हम्म. घरचे घडवतात आपल्याला, ते तर आहेतच. प्लस लग्नानंतर तुमच्या सासरचे असतात जे तुमचे सतत पाठिंबा देतात. पाठिंब्याशिवाय काही होत नाही. अगेन ट्रिपल अंडरलाईन, डार्क अंडरलाईन. घरच्यांच्या सपोर्ट आणि पाठिंब्याशिवाय काहीही होत नाही. सो अगेन मी ब्लेस्ड आहे की मला सगळा सासर माहेर सगळीकडून पूर्ण पाठिंबा Great. मिळाला आणि अजूनही मिळतोय. म्हणून मी एवढं सगळं करू शकते बिनधास्तपणे. काही आहेत आपल्या मैत्रिणी किंवा काही की ज्यांना नाही पाठिंबा मिळत. हम्म. असतात काही लोक. सो असेही लोक आहेत. सो त्यांच्या म्हणजे असं काही जनरल नाही, मी ब्लेस्ड आहे. ग्रेट. पण मला एका वेगळ्या विषयाकडे यायचं आहे, ती म्हणजे कंपुशाही, आपण ज्याला लॉबी म्हणतो. हां, एक असतं की हा माझा ग्रुप आहे, मला यांच्यासोबत काम करायला आवडतं, मी त्यांच्यासोबत काम करणार, असे काही निर्माते दिग्दर्शक अगदी ठासून सांगतात की मला आवडतं त्यांच्यासोबत काम करायला, मला ते माझ्याशी छान पटतं, आम्ही एकत्र काम करतो. आणि एक असतं की लॉबी असणं, की या कलाकाराला नाहीच घ्यायचं, किंवा आता जे फार आत्ताच फेसबुकवर आस्ताद काळेने फार छान पोस्ट केली आहे की लॉबी तयार होते, किंवा एखाद्या कलाकाराला ठरवून बाजूला काढलं जातं. तर अच्छा. तुम्ही लॉबीचा कधी सामना केलाय का, किंवा तुमच्या या कारकिर्दीत आली आहे का कधी लॉबी? आली असणारच. तू जर असं म्हणतेस आहे, तर डेफिनेटली असणार. आणि असे काही कंपू मला माहिती आहेत की जे आहेत. पण मी तेव्हा असा विचार केला नव्हता की ह्यांची ही लॉबी, त्यांची ती लॉबी, मला काय. बऱ्यापैकी प्रमाणात सगळे माझे ओळखीचे आणि मित्रमंडळी होते. कारण मी कॅमेऱ्याच्या मागे पण काम केलं होतं. तेव्हाही त्यांना भेटले होते. आणि मी ॲक्टर झाल्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्यासोबतही काम केलं. लकीली खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ काही कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालं, कॅमेराच्या मागे राहून सुद्धा आणि पुढे सुद्धा. सो हे अगेन नशिबाचा भाग आहे. आणि त्यामुळे सगळ्यांची फ्रेंडशिप आणि छान ओळख होती खूप लोकांशी. तर लॉबिंग असेल त्यांच्याकडून, माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं कधीच की हा बाबा लॉबिंग करतोय, मला घेत नाहीये, हा बाबा तो आहे. म्हणजे मला आता कळते की अच्छा याला लॉबिंग म्हणतात का, ओ मग म्हणून त्यांनी मला ह्याच्यात कशात घेतलं होतं. अच्छा हे असेल, पण आय डोंट केअर. मला काहीच फरक पडत नाही. सो जोपर्यंत मी इथे माझं घर उत्तम चाललंय, मला उत्तम काम मिळतंय, तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काहीच फरक पडत नाही. म्हणजे नशिबानी आता मॅटर्निटी ब्रेक आला, मुलीचं शिक्षण, तिचं संगोपन, ह्याच्यात थोडा ब्रेक येतो बायकांचा, विच इज नॅचरल. एकाने कोणीतरी घरी राहून सांभाळ करावा लागतो, जो माझ्या नवऱ्याने पण केला वेळेला, मी पण केला. ते ब्रेक्स आले आणि आय वॉज ओके विथ इट. पण बाकी मला जी कामं हवी होती, जशी हवी होती तशी सगळी मिळाली. सो लॉबिंग असतं आणि नाही ते काय मला कळत नाही, मी त्यात पडले नाही. आणि म्हणलं ना, जोपर्यंत मला काम आहे तोपर्यंत मला का फरक पडावा. आय रिअली डोंट केअर. तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये मी नाही आहे का, ओके, नो प्रॉब्लेम. दुसरी कामं आहेत, तुमच्या लिस्टमध्ये मी आहे, ग्रेट. म्हणजे इतकं सिम्पल आहे माझ्यासाठी, मला नाही काही फरक पडत. पण कधी असं केलंय का की काम मिळावं म्हणून तुमच्याशी कधी कोणी गोड वागलंय का, किंवा तुम्ही असं मुमेंट आलाय का की या व्यक्तीमुळे काम मिळतंय तर त्याच्याशी गोड वागतात इंडस्ट्रीमध्ये, किंवा हो, उगवत्या सूर्याला सलाम हे एक बोधवाक्य आहे. ह्या इंडस्ट्रीचं तर आहेच, सगळीकडेच आहे. म्हणजे जनरलाइज्ड आहे ही टर्म की उगवत्या सूर्याला सलाम. तुमचं छान असं मस्त चाललं की लोक तुमच्याशी अतिशय गोड वागायला येतात. आणि तुम्ही काम नसलात, तुम्ही आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड झालात, म्हणजे आउट ऑफ साईट झालात की त्यांना काही पडलेली नसते. म्हणजे इतकं जाणवतं हे की हे आहे.
पण मी अगेन म्हणते की मला नाही फरक पडत. आता या पॉइंटला सगळे इतक्या ओळखीचे आहेत आणि फ्रेंडली आहेत किंवा सो कॉल्ड फ्रेंड्स आहेत आपण म्हणूया, की तू माझ्याशी आज बोल, मला हाय म्हणू नकोस. आय डोंट केअर. मला नाही फरक पडत. मी माझं काम करते, अतिशय प्रामाणिकपणे काम करते. जे आलं, जे 25-30 वर्ष झाली आहेत मला मुंबईत येऊन. जे पहिल्या दिवशी काम होतं तशाच ह्यानी मी आज काम करते. सो फार सो गुड. तोपर्यंत मला काहीच नाही फरक पडत. माझी फॅमिली माझ्याबरोबर आहे. माझं सगळं उत्तम चाललंय, थँक गॉड आणि Touch wood. ऑलवेज Yes. ग्रॅटिट्यूड. पण तोपर्यंत का आपल्याला पण सगळेच राधिका नसतात किंवा Of course, of सगळेच course. म्हणजे सगळेच इतके फॉर्च्युनेट नसतात किंवा सगळ्यांच्याच नशिबी सगळीच चांगली कामं नसतात. Correct, correct. आपली इंडस्ट्रीज फार अनसर्टन आहे. म्हणजे आज रोल आहे, आज पैसा नाही, आहे, अगदी, उद्या पैसा अगदी, नाहीये. अगदी. त्या रिकाम्या वेळेत कलाकार एकतर डिप्रेशनमध्ये जातो किंवा तो विक्षिप्त होतो किंवा मग तो पडेल ते काम करतो. मग तो रोल छोटा असू दे, मोठा असू दे, तो हवं म्हणजे ते नको ते काम करतो. असे काही मित्रमंडळी ज्या तुमच्या आजूबाजूला येतात, राधिका हीलर म्हणून किती मदतीला धावते? तू म्हणतेस तसं येतात, अप्स अँड डाऊन्स खूप हं. असतात आणि या क्षेत्रात तर खूप आहे. आज काम आहे, उद्या नाही. हो. आज पैसे आहेत, उद्या नाही. हे खूप आहे. मी खूप लोकांकडनं ऐकलंय आणि तू म्हणतेस तशी खरंच सगळे राधिका नसतात. अ, प्रत्येकाचं आपलं म्हणजे हं. हे असतं. पण जेव्हा काम नसतं, ती वेळ कशी म्हणजे मारून न्यायची किंवा ती हं. वेळ त्या वेळेचा कसा उपयोग करायचा, सदुपयोग करायचा, हे सगळ्या आजूबाजूच्या कंडिशन्सवर पण अवलंबून करेक्ट. असतं. हं. अगदी सहज कोणाला जनरलाइज करून नाही असं नाही करता येत. म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी वेगळी असते. असते. फायनान्शियली वेगळी असते, बाकी फॅमिलीची परिस्थिती सगळंच वेगळं असतं. सो ते जनरलाइज नाहीच करता येणार. पण हां, मला जेव्हा कोविडच्या आसपास ना, माझी एक सर्जरी झाली, मला कोविड झाला भयंकर आणि 3 गोष्टी ओळीने झाल्या हेल्थ रिलेटेड आणि त्याच्यानंतर माझं 10-12 किलो वजन कमी झालं. इतकं ते हेल्थचं जरा अप्स अँड डाऊन्स होते आणि कोविड पण होता. तेव्हा बरेच दिवस घरी बसले होते. आधी एकतर हेल्थ सांभाळत, हं. मग असं. पण तेव्हा अगेन मला सोशल मीडियाने तारलं. योगासनं जिथे मी क्लासला जायचे ते ऑनलाईन सगळं योगासनं क्लासेस म्हणजे आणि सोशल मीडिया. गुड थॉट्स आणि हे. आता तुम्ही कसं स्वतःला त्याच्यातनं हे करता, हा फार मोठा हो, हो. हे आहे. म्हणजे मला हं. कोणाला शिकवायला जायचं नाही हं. किंवा मी कोणाला शिकवणार पण नाही. हं. पण आपणच त्यातनं कसं बाहेर आलं पाहिजे, हे आपण फाइंड आउट करायला पाहिजे. मला कोणीतरी पूर्वी सांगितलं होतं, अगदी कुणीतरी, मी काय हं. खूप त्यात हं. पत्रिका आणि हे काही हं. नाही हं. बघत, मानत नाही. पण की नाही तुझी पत्रिका खूप छान आहे आणि एक चांगला गुण आहे तुझ्यात, की तुझ्यावर काहीही अडचण आली किंवा अडचणीचा प्रसंग आला किंवा काही बारीक-सारीक काही झालं, अगदी बारीक-सारीक, की कोणी काही बोललंय, कोणी इतकं किंवा छोटंसं काही झालं, तू त्यातनं स्वतःहून बाहेर येतेस. ओके. हे कोणीतरी मला म्हणजे सांगितलं तुम्ही होतं. स्वतः हील होता. हां, आता हे हं. मला कोणीतरी सांगितलं होतं. हं. तर हे माझ्या इतकं डोक्यात बसलंय, की आता ते खरं खोटं काय ते आपल्याला माहीत नाही. त्या बाईनी किंवा त्या माणसानी हे मला एक वाक्य दिलं. हे इतकं माझ्या डोक्यात आहे, की खरं असेल नसेल, मी स्वतःला हील करते त्यातून. मी बाहेर येते. तुमचा देवावर किती विश्वास आहे? व्यवस्थित विश्वास आहे. देव नाही वगैरे असं काही नाही आहे. देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे. पण माझं असं म्हणणं आहे, की देव आपला फेथ म्हणजे ज्याच्यावर ज्याची श्रद्धा आहे ते आणि सणवार हे घरात ठेवा, घराच्या 4 भिंतीत ठेवा. आपण 2026 मध्ये आहोत. बाहेरच्यांना त्रास देऊ नका. तुम्ही कुठलाही धर्म, कुठलंही फेथ, कुठलंही जात सगळं काही पाळा. सगळ्यांच्या बाबतीत मला आदर आहे. पण ते 4 भिंतीत राहून करा. त्याचा बाहेर येऊन लोकांना त्रास नाही होता कामा. हे मी पाळते, तुम्ही पण पाळा. म्हणजे पाळावं. पाळावं. मी कोण सांगणार. पण तुम्ही पण पाळावं. मी अगदी गणपती घरात बसवायचे. माझ्या घरात मी रोज पूजा करते. कारण माझ्या दारात माझ्या घरात फुलं येतात. खूप छान फुलं येतात. आणि ती फुलं मी वाहून दिवा लावणे हे सगळं अगदी आपल्याला जसं शिकवलेलं असतं तसं करते. पण घराच्या 4 भिंतीत. स्तोम नाही. हं.
म्हणजे आता काय समजा आमच्या घरात गौरी, गणपती आणि नवरात्र सगळं असतं. ते आम्ही करतो. पण आमच्या आनंदासाठी. कोणाला त्रास होईल म्हणून नाही. आणि आता इट्स हाय टाईम आपण इव्हॉल्व होऊया आणि हे आपल्या 4 भिंतीत ठेवूया. बाहेर त्रास द्यायला नको कोणाला, कुठल्याच धर्माच्या माणसानी. म्हणजे मला असं हे फार प्रकर्षाने जाणवतं हल्ली. त्रास होईल असं काहीही करू नका. ऑलरेडी खूप त्रास आहेत बाहेर. ग्रेट. अगदीच. पण तुम्ही इतके वोकल आहात किंवा स्ट्रेट फॉरवर्ड आहात. हो. माणूस म्हणूनही आणि कलाकार म्हणूनही. ही 2 वेगळं का म्हणते? कारण का कलाकार स्वतःला होणारा त्रास फार कमी वेळा व्यक्त करतात सोशल मीडियावर. मग ते पैसे थकलेत किंवा खूप जास्त शिफ्ट्स आहेत किंवा कशाला बोलायचं, जाऊ दे. असे बरेच कलाकार आहेत की काम जाईल म्हणून नाही बोलत किंवा सहन करूया, पैसे मिळतायत ना. आणि एक माणूस म्हणून तुम्ही फार वोकल आहात की झाडं कापली जात आहेत. हल्ली इतकं काही काही घडतंय, प्राण्यांबद्दल घडतंय. तुम्ही फिल्म सिटीला रोज शूट करता, तुम्ही येता जाता बघताय, रस्त्यांची अवस्था बघताय. कलाकार म्हणून आता नाही विचारत, राधिका माणूस म्हणून काय वाटतंय? आता इथे कलाकार आणि माणूस दोन्ही एकच उत्तर आहे. खूप खेद होतोय. रोज अत्यंत वाईट वाटतंय. म्हणजे खोटं वाटेल तुला, फिल्म सिटीच्या गेटमधनं आत शिरताना रोज मी आणि माझे गाडी चालवणारे चालक आम्ही रोज हेच चर्चा करतो की 6 महिनेपूर्वी सगळं हिरवळ होती. मोठमोठी झाडं होती. 50-50 वर्षापूर्वीची झाडं होती. ती अक्षरशः 4 महिन्यात जमीनदोस्त केली आहे. असं टेकडीसारखं होतं. ते पूर्ण सपाट केलं आहे, काँक्रीट घातलं आहे. आणि काय, व्हॉट आर यू अप टू? कुठे चाललो आहे आपण? फिल्म सिटीत हादरे बसतायत, मोठमोठी मशीन्स आहेत, बिबळे बाहेर नाही येणार तर कुठं जाणार? आमच्या सेटच्या बाहेर त्या दिवशी कोणीतरी म्हणलं बिबळ्याने 3 पिल्लांना जन्म दिला आणि तो इकडून तिकडे दिसला रात्री जाताना. कुठं जाईल तो? त्याच्या जंगलात, त्याच्या घरात जाऊन तुम्ही हे सगळं करताय. एवढी मोठमोठी भयंकर हेवी ड्युटी मशीन्स आहेत ती. आणि त्याच्या हादऱ्यांनी सगळं जंगल हादरलंय, आरे हादरलंय, फिल्म सिटी हादरली आहे आणि सगळी प्रचंड वृक्षतोड चालली आहे. आणि कसं करणार होते? तिकडे तुम्ही खारफुटी सगळं ते कोस्टल रोडसाठी तोडायला निघालायत. आरावलीची बुलडोझर फिरवायची गोष्ट करताय. म्हणजे काय हवंय? आणि ह्याचा इतका खेद होतो मला. म्हणजे ना, आपण हेल्पलेस झालोय, आपण शंढ झालोय, आपण इतके अगतिक झालोय का कोणालाच काही पडली नाहीये. मला खरंच काही कळत नाही. कारण ह्यांनी नुसते बिबळे, आतमध्ये हरणं आहेत, मोर आहेत आत फिल्म सिटीत आणि ह्याच्यात. कुत्री तर बिचारी रस्त्यावरच आली आहे. त्यांना तर काय आता त्यांच्या बाबतीत काय त्यांचं कुठल्या जन्मीचं हे पाप आहे कळत नाही. त्यांच्या तर जीवावर उठलेत सगळे. का ऱ्हास करतोय आपण आपल्या हाताने? ऱ्हास होतोय सगळ्याचा. नष्ट करतोय आपण पृथ्वी. मी म्हणत नाही मी डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट नाहीये, अजिबात नाहीये. पण प्लॅनिंग करा ना. हे काय झाडं तोडा, झाडं बरं कळतंय आपल्याला, त्याचे रिपकशन्स माहिती आहेत. काय झालंय नॉर्थमध्ये, डेहराडून, तिकडे जोशीमठ आणि तिकडे काय झालंय, पूर येत आहेत, सगळं वाहून जात आहे, सगळं माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतंय. तरी आपण ते मग थांबवत नाही आहोत. बरं, सो कॉल्ड महाराष्ट्रामध्ये जिथे एज्युकेटेड क्लास जास्त आहे, जिथे आपल्या इथे जास्त सगळं आपल्या देशाची इकॉनॉमिक राजधानी आहे ही, तिथे तुम्ही असं करताय. नाही, मान्य आहे तुम्हाला मुंबईचं शांघाय बनवायचं आहे, पण नॉट ॲट दिस कॉस्ट. आणि कोणीच नाही काही करत आहे. म्हणजे मी स्वतः देखील हेल्पलेस आहे. मी काहीही करत नाही आहे. मला लाज वाटते. पण हे प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या किंवा प्रत्येक भारतीयाला किंवा प्रत्येक स्टेटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा हा एक कुठेतरी मनात असं मला रोज वाटतं की मी सोशल मीडियावर काहीतरी लिहावं. पण त्याच्यावर काय किंवा त्याच्या पुढे जाऊन काय? आपल्याला मागे खेचणारे आपलेच लोक आहेत हे माहिती असताना सुद्धा आता महानगरपालिकेचे जे वोटिंग आहे आणि त्याच्यामुळे जे सगळं घाणेरडं राजकारण सुरू आहे, आपल्याला माहिती आहे कोण जिंकणार आहे किंवा आपल्याला माहिती आहे की काय सुरू आहे. तरी आपण फक्त काही कलाकार आहेत किंवा काही माणसं आहेत जगात जी बोलतात त्याच्यावर, पण त्यांनाही मारून टाकलं जातं. किंवा मी थोडीशी हताश झाली आता या
फेजला खूप हताश झाली. म्हणजे सयाजी शिंदेंसारख्या एवढ्या श्रेष्ठ आणि पोटतिडकीनी काही करणाऱ्या माणसाला सुद्धा इतका त्रास देतायत, तर मी कोणच आहे म्हणजे काय. म्हणजे तो माणूस इतकं करतोय, सगळेच करतायत आपापल्या परीने, म्हणजे मोठमोठ्या लेवलची माणसं जे खरंच करतायत. खूप एकदा आपण बघायला लागलो ना सोशल मीडियावर, खूप इन्स्टिट्यूट्स आहेत, पण आता कोणीच काही करू शकत नाहीये. सुप्रीम कोर्ट ऑर्डर काढतंय, सुप्रीम कोर्टच्या अगेन्स्ट आपण जाऊ शकत नाही आहोत, काहीच होत नाही. आपल्याला सगळ्यांना युनाईट व्हायला लागणार आहे, सगळ्यांना रस्त्यावर यावं लागणार आहे. पण याला कोणीतरी एक अँकर पाहिजे. थोडीशी पॉझिटिव्ह हे आहे मला, थोडंसं ऑप्टिमिझम आहे की कोणीतरी येईल आणि हे थांबवेल, पण माझ्यात ताकद नाही ती. मी हताश झाली आता. मी 2026 असं नव्हतं व्हिज्युअलाइज केलं. म्हणजे डेव्हलपमेंट म्हणलं ना, डेव्हलपमेंट हवी, बट नॉट ॲट दिस कॉस्ट. अगदीच. आणि आपण मला सॉरी, थोडं मध्ये इंग्लिश बोलतेय मी, पण आता आपलं मराठी इंग्लिश असं जरा मिक्स झालंय. आवडलं असतं मला पूर्णच्या पूर्ण मराठीमध्ये बोलायला, पण ओके. सो मगाचपासून इतकी छान उत्तरं देत आहात म्हणून रॅपिड फायर हा एक सेगमेंट घेऊन आले. आय होप रॅपिड उत्तर लगेच. ओके. जिम की योगा? योगा. फिल्म्स की सीरियल? दोन्ही. डे और नाइट? डे. माउंटेन्स और बीच? दोन्ही. इंस्टाग्राम और फेसबुक? इंस्टाग्राम. फोटोशूट और सेल्फीज? फोटोशूट. तुमच्यातली एक सवय तुम्हाला खूप आवडते? नीटनेटकेपणा, मिळून मिसळून वागणे, हसतमुख. ओके. तुमच्यातली एक सवय तुम्हाला अजिबात आवडत नाही? ओव्हर थिंकिंग आणि पटकन निर्णय न घेणे. आत्तापर्यंतचा आवडता किंवा आवडती कोस्टार? सुबोध भावे, सचिन खेडेकर, रोहिणी अट्टंगडी, सुनीताताई, शुभांगी गोखले, श्रुजा, ऑल ऑफ माय फ्रेंड्स, एव्हरीवन. खरं तर सगळ्याच. पूर्णिमा तळवलकर माझी पहिली, म्हणजे हैदराबादला ओळख झालेली माझी खूप खास मैत्रीण पूर्णिमा तळवलकर. आणि खूप आहेत ग, खूपच झालं. आहेत. मराठीमधल्या या दिग्दर्शकासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे? सुनील सुकटणकर. ॲक्च्युली सुमित्राताईंबरोबर मला काम करायचं होतं, पण ते राहून गेलं. खूप इच्छा होती. मकरंद देशपांडे आणि हेमंत ढोमे. आम्ही एकत्र काम केलं होतं एका सिरियलमध्ये. आणि ॲक्टिंग म्हणजे तो अजूनही ॲक्टिंग करतो, पण ॲक्टर होता त्याच्यात तो. आता मला त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करायला आवडेल. केदार शिंदे, फार इच्छा आहे माझी, खूप वर्षापासूनची इच्छा आहे. आणि समीर विद्वंस. खूप लिस्ट आहे ग, मोठी लिस्ट आहे. तुमची स्ट्रेंथ? टोटली ऑनेस्ट, ब्रुटली ऑनेस्ट मला म्हणायचंय. अनफिल्टर्ड आणि कॉन्फिडेंट. अतिशय म्हणजे आत्मविश्वासाने वावर, ही माझी स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. ओके. तुमची वीकनेस? थोडंसं हल्ली काय म्हणूया आपण, वर्क मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट. बाकी आय मॅनेज. ओके. सोशल मीडियाची ही गोष्ट अजिबात आवडत नाही? जे निगेटिव्ह गोष्टी आहेत, म्हणजे जे ट्रोलिंग आणि वाटेल तसे ट्रोल करतात, कोणाला वाटेल ते बडबडत सुटतात, काही कमेंट्स करतात, हा खूप मोठा कॉन आहे. प्रोज जेवढे आहेत त्याचे चांगले किंवा पॉझिटिव्ह बाजू आहे, तेवढी ही सगळ्यात मोठी निगेटिव्ह बाजू आहे. ओके. आणि अतिशय काय म्हणतोय, खोट्या जगात घेऊन जाणे, विशेषतः तरुणांना आणि सगळ्यांनाच ना, कॅरिड अवे होतो आपण सगळेच. खालील काही वाक्य आहेत ती तुम्हाला कोणाला बोलायची आहेत ते मला सांगायचं आहे.
तुझं अकाउंट सगळ्यात बेस्ट इंस्टाग्राम अकाउंट आहे. सोनाली कुलकर्णी. ओके. तू मला फॉलो का करत नाहीस असं तुम्हाला कोणाला सांगायचं? मी ना मागच्या पिढीतली आहे, ओल्ड स्कूल. मला अजून माहीतच नाही कोण मला फॉलो करतं आणि मी कोणाला फॉलो करते. नाही म्हणजे मी कोणाला फॉलो करते हं. माहिती आहे मला. तेवढं आता यायला लागलं आहे मला Instagram. पण कोण मला का करत नाही आणि कोणी मला का अनफॉलो केलं आहे, एवढं मी बघायलाच जात नाही. मला किती फॉलोवर वाढले काय नाही, नाही. आपली प्रायोरिटीच नाही ती. तुम्हाला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? खरं तर खूपच आहेत गं, पण आपल्याला माहीत असतात आपली हं, लिमिटेशन्स. हं. सो विथ माय लिमिटेशन्स इंटू माय टेकिंग माय लिमिटेशन्स इंटू माय अकाउंट, अहिल्याबाई होळकर, अ, हं. सावित्रीबाई फुले सुद्धा फॉर दॅट मॅटर. फक्त आता म्हणलं ना लिमिटेशन्स खूप येतात. तसा हं. चेहरा मोहरा असावा पण लागतो इच्छा आहे बायोपिकसाठी, त्यांच्यात. पण इच्छा आहे. ओके. आणि सगळ्यात खूप महत्त्वाचं म्हणजे जिजाऊ साहेब. पण परत म्हणजे आय नो माय लिमिटेशन्स, तसं मी त्यात बसतच नाही हेही माहिती आहे. पण तो जो पगडा आहे जिजाऊ साहेबांचा, तो कमाल आहे. म्हणजे वाह! खूप मस्त. एक शेवटचा प्रश्न. राधिका यांना जर अनलिमिटेड लॉटरी लागली, तर पहिल्या 3 गोष्टी काय कराल? पहिल्या 3 गोष्टी म्हणजे एक तर ना माझं स्वप्न आहे, की मला कुत्र्यांसाठी शेल्टर बांधायचं आहे. रादर सगळ्याच हं. प्राण्यांसाठी. मी प्राणीमित्र आहे हं. आणि मला सगळ्या प्राण्यांसाठी शेल्टर हं. कधीतरी बांधायची इच्छा आहे. म्हणजे माहीत नाही आता, हे हं. खूप मोठं स्वप्न आहे. आणि बाकी असं लंगर असलं पाहिजे. गुरुद्वारामध्ये लंगर देतात ना जेवण सगळं. असं की जिथे कोणीच अ, उपाशीपोटी राहत नाही. असं लंगर 24 तास चालू. हे मी करीन. बाकी स्वतःसाठी मला म्हणशील तर खूप शेत जमीन असलेली छान शेती आणि तिथे एक कौलारू घर वॉव! नदीकाठी. ही खूपच अगदी ड्रीमी किंवा स्वप्नाळू स्वप्न आहे माझं हे. पण ते एक छोटंसं घर, बेसिक, काही फार त्याच्यात काहीच नको. हं, काय म्हणू, हं. लक्झरी हं. नाही. पण छान शेती हिरवीगार आजूबाजूला. आणि ओके. पुढील वाक्य तुम्हाला कोणाला बोलायला आवडतील? मॅन विथ अ गोल्डन हार्ट. आत्ता सध्या ना आमच्या शोचे डिरेक्टर राजेश बब्बर सर. ओके. किती ते फोटोशूट? जयवंत दादा. एव्हरग्रीन. हेमा मालिनी, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, ब्युटिफुल सोल. रोहिणी अट्टंगडी. बरं, काही प्रश्न आहेत शेवटचे जे मला हं. तुम्हाला खरंच म्हणजे मला जाणून घ्यायचे आहेत, की आजची अभिनेत्री म्हणून जर एक सत्य सांगायचं असेल आज समाजाला, तर काय सांगाल? म्हणजे आमच्या क्षेत्राबद्दल हो. सत्य जनरली स्त्री म्हणून किंवा या क्षेत्रातली स्त्री म्हणून. उघड आहे सगळं. खूप जणींनी, खूप माझ्यापेक्षा ज्येष्ठ, मोठ्या अशा सगळ्या अभिनेत्रींनी बोलून झालेलं आहे हे. आणि छान फील्ड आहे हे. आपण नीट राहिलं की आजूबाजूचं जग आपलं छानच राहतं. सगळं म्हणजे कोणी असे फायदा घ्यायला बसलेले नसतात आपला. आणि व्यवस्थित राहिलं की व्यवस्थितच राहतं सगळं आणि आपल्याला व्यवस्थित करिअर करता येतं. हे अगदी छान काय म्हणूया आपण, छान सत्य आहे या फील्डचं. असं काही त्याच्यात लपलेलं नाहीये किंवा काही नाही. सगळं उघड आहे. लाइक एनी अदर करियर, हे छान एक करियरचा मार्ग असू शकतो. जर तुमच्यात तेवढं पोटेन्शियल आहे, तुमच्यात स्किल आहे, तुमच्यात अभिनय गुण आहेत, तर तुम्ही मस्तपैकी करियर करू शकता या क्षेत्रामध्ये. असं काहीच नाहीये. अगदीच. म्हणजे याबद्दल जर काही गैरसमज असतील आमच्या क्षेत्राबद्दल, तर ते आता खरंचच राहिलेले नाहीयेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही गोष्टी असतात, ज्या काही वाईट असतात, काही चांगल्या असतात. तसं याही क्षेत्रात आहेत. पण आज 2026 मध्ये मी हे सांगू इच्छिते, की असं काही नाही. अ, घर सांभाळून जितकं काम करायचं असेल, आपल्याला जेवढी इच्छा असेल तेवढं आपण काम करू शकतो. असं छान क्षेत्र आहे. अगदीच तुम्ही ओपनली निवडू शकता. आणि मी सुद्धा स्वतःला एक एनी अदर वर्किंग वुमन असं समजते. काही ग्लॅमर, सेलिब्रिटी, याव-त्याव अशी बिरुदं लावली नाहीत तरी मला चालतं. मी
सगळ्या सामान्य माणसांसारखीच एक वर्किंग वुमन आहे. अगदीच. एक 18 वर्षांची मुलगी जर आज हा इंटरव्ह्यू बघत असेल आणि तिला या क्षेत्रात यायचंय, काय सल्ला द्याल तिला? मगाशी मी बोलले तसंच, की मनापासून आवडत असेल तर नक्की ट्राय कर. पण मी हे सगळ्यांना सांगते, किती लोकांना आवडतं, पटतं, रुचतं, काय मला माहीत नाही. पण आधी शिक्षण पूर्ण करायचं आणि मग या क्षेत्रात यायचं. कदाचित प्लॅन बी तयार ठेवून मग या क्षेत्रात यायचं आणि परत घरचं परिस्थिती कशी आहे, आर्थिक आणि बाकी परिस्थिती, घरच्यांना सांभाळून, कारण ते शेवटी घरचे आई-वडील हेच असतात जे आपल्याला सांभाळून घेत असतात आणि हीच आपली माणसं असतात. सो सगळ्या दृष्टीने सगळं सांभाळून आपली आपली करिअर निवडा. हेच क्षेत्र असं नाही, कुठलंही क्षेत्र. आई-वडिलांनी सुद्धा मुलांना हवं ते करायची मुभा द्यावी. आता आपण काय मागे 25 वर्ष मागे नाही आहोत. पण या क्षेत्रात सुद्धा या ना, आनंदाने या. पण तुमच्यात काहीतरी कलागुण पाहिजे. अगदीच, अगदीच. Instagram रील्स आणि हे बघून येऊ नका. सोशल मीडिया, यूट्यूबर आहे मी, आले, नको. काहीच होणार नाही पुढे. कारण शेवटी जे चांगलं असतं तेच टिकतं. पुढच्या 5 वर्षात स्वतःला कुठे बघताय? म्हणजे काय गोल आहे पुढच्या 5 वर्षातला? हा माझा शो आहे, हा वाटलंच नव्हतं इतका हिट होईल आणि एवढं काही 2 वर्ष संपली बघता बघता 3ऱ्या वर्षात आम्ही पदार्पण केलंय. सो आनंदाची गोष्ट आहे. काम मस्त आहे, रोल मस्त आहे, सगळंच छान आहे, टचवूड. सो हे वर्ष कदाचित हा शो करण्यातच जाईल. पण ॲट द सेम टाईम मी ॲड फिल्म्स खूप केल्या आहेत. जाहिराती. तर मला जाहिराती करायला आवडेलच. ते एक वेगळंच मीडियम आहे आणि त्याचा आनंद आणि त्याचं सगळंच वेगळं आहे. 30 सेकंदात तुम्हाला ते सगळं दाखवायचं असतं. सो तो एक वेगळाच प्रकार असतो आणि आय लव्ह डुईंग ॲड्स. तर मला ॲड्स करायला जास्त आवडेल. आणि OTT जे आत्तापर्यंत मी काही केलेलं नाही आहे फारसं. त्यामुळे OTTवर मला नक्कीच छान रोल करायला आवडेल. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, नाटक. नाटक पाहिजे बॉस. नाटक करायलाच पाहिजे. त्याशिवाय काही नाही. म्हणजे हिंदीमध्ये ना विचारतात मला, सगळे सारखे विचारतात. तर मी म्हणते की मग मी नाटकाला प्रेफरन्स देईन असं. सो नाटक आहे मराठी माणसासाठी आणि ते करायचंच आहे. अगदीच. आणि शेवटचा प्रश्न आहे माझा, की प्रेक्षकांनी तुम्हाला कधीच विसरू नये असं राधिका यांना काय करून जायचंय? एक प्रत्येक कलाकाराचं किंवा प्रत्येक माणसाचं असं एक स्वप्न असतं, की असं काहीतरी करून जाईन ना, की मला शेवटपर्यंत लक्षात ठेवतील. असं काहीतरी करायला मला वाटतं खूप चित्रपट करायला लागतील. कारण ते राहतात मेमरीमध्ये. OTT, चित्रपट आणि नाटक मी म्हणलं तसं. असं एक तुफान चालणारं नाटक. अगदीच. म्हणजे मला असं वाटतंय, की मी तुमचे बरेच इंटरव्ह्यू ऐकले याच्या आधीचे. तुम्ही नाटकांबद्दल इतकं बोललात. मी या इंटरव्ह्यूमध्ये मुद्दामून नाटकांचा विषय नाही काढला, कारण का मला माहिती होतं मग आपला अख्खा इंटरव्ह्यू त्याच्यावर भोवती फिरेल. तुमचं इतकं प्रेम आहे नाटकांवर आणि आय होप, म्हणजे मी नेहमी असं म्हणते आणि माझा कंप्लीट विश्वास आहे, की वास्तू ही तथास्तू म्हणते. पुढचा पॉडकास्ट, पुढची भूमिका ही नाटकातली असू दे आणि पुढचा इंटरव्ह्यू हा त्या भूमिके रिलेटेड असावा आणि मी तेव्हा तशी ओळख करून द्यावी तुमची इंट्रोडक्शनमध्ये, की 2026मध्ये एक तुफान चालणारं नाटक तुमच्या पदरी पडावं आणि ते तुम्ही करावं. आणि वास्तू नेहमीच तथास्तू म्हणते, आताही म्हटलं असेल. तुला पण तथास्तू आणि तुला हवं ते मिळो असा आशीर्वाद. अगदीच. पण माझ्या प्रत्येक महिन्यात किंवा प्रत्येक आठवड्यात असे काही इंटरव्ह्यू असतात जे खूप अनफिल्ट, म्हणजे ज्यांना काहीच फिल्टर नाही आहे किंवा जे बोलताना मला काहीच विचार करावा लागत नाही, की समोरचा आर्टिस्ट जेव्हा बसतो तेव्हा तो काही विचार करून नाही बोलत. उत्तर आहे मला, नाही प्रश्न आहे, मला उत्तर द्यायचं आहे. हा इंटरव्ह्यू तसाच होता माझ्यासाठी. प्रत्येक वेळेला काय होतं, की आपण याच्या आधी नाही भेटलोय, नाही, पण नाही. मी तुमची कामं पाहिलेत. तर मी थोडीशी जजमेंटल होते, की कदाचित ही व्यक्ती रागवेल का? शिष्ट असेल. हां, थोडी थोडी रूढ रागीट असेल का? पण एक आदरयुक्त भीती असते मी प्रत्येक. सांगू काय असेल तुझ्या डोक्यात? थोड्या मोठ्या आहेत ना वयाने, थोड्या शिष्ट असतील
आणि इतक्या रागीट असतील ना, कारण हे असेच रोल करतात निगेटिव्ह, तशाच असतील दुष्ट. असं होतं. हीच माझी इमेज झाली आहे. हां. आता काय करू त्याचं? पण नाही, ही म्हणजे परवा कंप्लीट तर एक सीन अपोझिट. होता, जो मी त्यांना म्हटलं, "का करतोय आपण?" असं ना बादली पाडून मुद्दाम पाणी आणि त्या सुनेला त्रास द्यायचा आहे मला, कारण तिने मला फसवलंय. हां. माझ्याकडे कारण आहे, हं. की त्या सुनेने मला खूप बिग टाईम फसवलंय हां म्हणजे. हं. आणि मी चिडली आहे, कारण मुझे बेवकूफ बनाया है असं. तर मी तिला त्रास देते आता एका सुनेला. तर मी मुद्दाम अशी बादलीला लाथ मारून. मला असं झालं, कौन करता है ऐसा 2026 मध्ये? रेणू करते. पण नाही, जे करताय ते फार छान करताय. प्रेक्षकांना आवडतंय आणि जिथे तुम्ही खुश असतात, जिथे तुमची ओळख असते आणि जिथे तुम्हाला आवडतं करायला, ते सगळं काम तुमच्याकडे आहे. फार फॉर्च्युनेट आहात, की ग्रेटफुल आहात तुम्ही नेहमीच. थँक यू ते युनिव्हर्स. सगळंच छान होतंय आणि असंच घडत राहू दे. मराठीमध्ये जरा आम्हाला अजून जास्त प्रमाणात तुम्हाला माझी बघायला खूप इच्छा आवडेल. आहे. म्हणजे येस. आत्ता हे करता करता केमिओ मला करू शकता येईल, म्हणजे करता येणार आहे मला. एक थोडासा 4-8 दिवसाचा काय म्हणतो आपण पाहुणी कलाकार टाईप. सो तो मला आवडेल करायला. अगदीच. कारण माझी मराठीची ओढच इतकी आहे ना, की नाहीच मला स्वस्थ बसता येत. काहीतरी मराठीचं करूया असं वाटतंच सारखं. अगदीच. हे पण 2026 मला असं वाटतं, की म्हणजे एखाद्या मराठी सीरियलच्या सेटवर तुमचा इंटरव्ह्यू हां, मागच्या मीडियाने वर्षी करावा. मी केलं होतं लक्ष्मी निवास. हो. असंच हं. 10-15 दिवसांचा हं. असा गेस्ट रोल होता. तर आता आपण बघूया 2026 मध्ये काय आहे. अगदीच आणि थँक यू सो मच. जसं मी इंट्रोडक्शन दिलं, 15-16 तासांची शिफ्ट, 2 तासांचं आता ट्रॅफिक, बॅटरी त्यानंतर गेली. झालेला 2 तासांचा इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर हेच स्माईल जे मी आधी आता परत सांगितलं. ट्रॅफिक. आता परत ट्रॅफिक घरी जाताना. थँक यू सो मच. इतका छान वेळ दिलात. मुंबई स्पिरिट. इतक्या छान गप्पा मारल्यात. खरंच थँक यू. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागर अंकिता या एव्हरग्रीन अभिनेत्रीसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. थँक यू सो मच अंकिता. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.